ही स्टोरी माझ्या चुलत काकाची आहे. त्याने एका रात्री आमच्या घरी येऊन माझ्या आणि आईच्या मध्ये झोपला. आमच्या दोघांमध्ये झोपून नंतर त्याने जे काही केलं ते आपण पुढे ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैशाली. मी आताच कुठे वयात आली होती. माझा एक लहान भाऊ होता. माझ्या पप्पांना पिण्याची सवय होती. आम्ही एका छोट्याशा खेड्यागावात राहत होतो. मोजून तिथे 50 घरांची वस्ती होती. सगळ्यांच्या घरांच्या आजूबाजूला थोडा थोडा अंतर होता. त्यामुळे कुणाच्या घरी कोण येतंय हे कुणाला दिसायचं नाही. माझे वडील महिन्यातून 5 दिवस आमच्या जवळ राहायचा आणि 25 दिवस शहरामध्ये राहायचा. माझे वडील शहरामधून पैसे कमवून आणायचे आणि घरी आल्यावर त्या पैशाने पिऊन मजा करायचा. पैसे संपले की परत शहरात जायचा. घरात घर खर्च करायलाही पुरेसे पैसे देत नव्हता. आई शेतात काम करून घर चालवायची. माझे वडील शहरात गेले की 5-6 दिवसानंतर माझा चुलत काका आमच्या घरी रात्री यायचा आणि सकाळी निघून जायचा. एके दिवशी दुपारी आला. त्या दिवशी आई घरीच होती. आई जेवण बनवत होती आणि काका आईजवळ जाऊन उभा राहिला. आम्ही दोघेही पुढच्या रूममध्ये अभ्यास करत होतो. माझं थोडं थोडं लक्ष त्यांच्याकडे पण राहायचं. काका आईच्या एकदम जवळ बसले होते. आई त्यांच्यासमोर रडत होती. यावेळेस पप्पांनी सगळे पैसे खर्च करून दिले होते. आईला वापरायला थोडे पण पैसे दिले नव्हते. काका उठून आमच्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या हातात पैसे दिले आणि आम्हाला दुकानावर जायला सांगितलं. त्यांनी घरात लागणारा सामान एका कागदवर लिहून दिला. आमच्या हातात एक पिशवी दिली आणि दुकानावर जायला सांगितलं. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही दुकानावर गेलो. आम्ही सामान घेऊन घरी आलो आणि समोर बघितलं तर दरवाजा आतून बंद होता. बाहेर दोघांचे चप्पल पडले होते. मी दरवाजाच्या खिंडीतून आत बघू लागली तर आई आणि काका दोघेही खाटवर झोपले होते. काका आईच्या छातीवरून हात फिरवत होता. आई हळूच आवाज काढत होती आणि मजा घेत होती. आई काकांसमोर पूर्ण मोकळे झाले आणि काकाही मोकळे झाले. मी हे सगळं खूप टक लावून बघू लागली. काकांनी आईला हळूच उभं केलं आणि भिंतीजवळ घेऊन गेले आणि आईच्या अंगावर किस करू लागला आणि हळूहळू तो त्याचा हात आईच्या अंगावर फिरू लागला. आईचा गुलाबी बदाम ओला झाला आणि काकांचा बाबूही मोठा झाला होता. काकांनी त्याचा बाबू आईच्या बदामावर ठेवला आणि एक जोराचा धक्का दिला. आईच्या तोंडातून आवाज निघाला. मी थोड्या वेळ तशीच उभी राहिली आणि हे सगळं खूप लक्ष देऊन बघत होती. नंतर आईला मजा येऊ लागली. ती हळूहळू आवाज काढत होते आणि खूप मजा घेत होती. आई मध्ये मध्ये काकांच्या गालावर किस करत होती. त्यांचं कमर खूप जोरात हालत होतं. मध्येच आई बोलू लागली, पटकन करा, मुले येऊन जातील, पटकन आपलं काम उरकावा. मग काकांचं कमर अजून जोरात हलू लागलं. काकांचा बाबूच्या तोंडातून पिचकाऱ्या निघाल्या आणि आईच्या बदामावर उडल्या. दोघेही एकदम शांत झाले. पण इकडं माझा बदाम मधून चीक बाहेर निघू लागलं. पण मी काय करू? बाजूमध्ये लहान भाऊ होता. आता मी दरवाजाची कडी वाजवली. त्यांनी दोघांनी पटकन आपले कपडे घातले आणि आईने दरवाजा उघडवला. तेवढ्यात काका बोलू लागले, सामान सगळं आला ना? मी होकारार्थी मान हलवली. मला काका आणि आई समोर बघताना खूप कसं तरी होत होतं. माझ्या अंगातही आग लागली होती. पण मग मी काय करू? तेवढ्यात काका आईला बोलू लागले, बरं मी जातो, जमलं तर उद्या संध्याकाळी येईल. असं बोलून काकांनी आमच्या दोघांच्या हातात 100 रुपये दिले आणि निघून गेले. तो दिवस तर निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काका येणार आहेत आणि परत असं काही होईल हे बघण्याची माझी उत्सुकता वाढू लागली. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईने जेवण बनवलं. जेवण जरा जास्तच बनवलं होतं म्हणून मला समजलं होतं की काका येणार आहेत. रात्रीचे 7 वाजले होते. आम्ही जेवायला बसलो. आमचं जेवण झालं, सगळं आवरून झालं. रात्रीचे 8 वाजले. आमची झोपण्याची तयारी होऊन झाली. छोटंसं गाव असल्यामुळे इथे सगळेच जण लवकर झोपून जातात. पण त्या दिवशी मला झोपच लागत नव्हती. सारखं काका आणि आईचं ते चित्र डोळ्यापुढे फिरत होतं आणि आजही असंच होणार आहे हे मला कळलं होतं. मी डोळे बंद करून झोपण्याचं नाटक केलं होतं. रात्रीचे 9:30-10 वाजले असतील. अचानक दरवाजाची कडी हळूच वाजली. मला समजलं काका आले. आईने हळूच दरवाजा उघडवला. मी हळूच गोधडी बाजूला केली आणि बघितलं तर काका आले होते. दोघेही मागच्या रूममध्ये गेले
आईने जेवण दिलं. काकांनी जेवण केलं आणि मग आई माझ्या बाजूला येऊन झोपली. आईच्या एका बाजूला माझा लहान भाऊ होता आणि दुसऱ्या बाजूला मी झोपले होती. आई आमच्या दोघांमध्ये झोपायची. काकाला झोपण्यासाठी खाट होती. आम्ही सगळे रोज खाली झोपायचो. काका खाटवर जाऊन झोपले. थोडा वेळ झाला. घरातला दिवा बंद झाला. घरात अंधार झाला. खिडकीमधून थोडा प्रकाश येत होता, त्यामुळे थोडं तर दिसत होतं. काकांनी पांढरशुभ्र कपडे घातले होते. ते खाटवरून उठले आणि हळूच त्यांनी मला बाजूला केलं आणि ते माझ्या आणि आईच्या मध्ये झोपले. आई हळूहळू बोलू लागली, मुलं जागी असतील, एवढ्यात नका करा. तेवढ्यात काका बोलू लागले, एवढा वेळ कुठे जागे असतील, सगळे झोपले आहेत. काकांनी हळूहळू त्यांचे आणि आईचे कपडे बाजूला केले. माझ्या अंगात जाम आग लागू लागली. मला पण काम करायचं होतं. काकांच्या आणि आईच्या दोघांचा श्वास मला स्पष्टपणे जाणवत होता. काका आईच्या वरती आले होते आणि त्यांनी आपलं काम चालू केलं. इकडे माझ्या बदामाचा चीक वाहू लागला. मध्ये मध्ये काकांचा स्पर्श मला लागत होता. मी हळूहळू त्यांच्या अगदी जवळ सरकू लागली. काकांचं काम चालू असताना त्यांचा हात माझ्या अंगावर आला, पण मी तशीच शांततेत पडलेली होती. नंतर त्यांचं काम संपलं आणि मी थोडी सरकली. काका आमच्या दोघांच्या मध्ये झोपले. थोडा वेळ ते एकमेकांसमोर तोंड करून झोपले होते. नंतर आईने काकांकडे पाठ केली आणि काकांनी आईकडे पाठ केले. काका आता अगदी माझ्यासमोर होते. मी हळूच त्यांच्या गोधडीत शिरले आणि त्यांच्या अंगावर हात ठेवला. नंतर मी थोडा वेळ शांततेत तशीच झोपली. आता काका भर झोपेमध्ये आले होते, पण मला इकडे झोपच लागत नव्हती. मी हळूहळू काकांचा हात माझ्या अंगावर ठेवला. काकांच्या हातांचा स्पर्श मला खूप भारी वाटला. थोडा वेळ काकांनी हळूच मला त्यांच्याकडे घेतलं आणि माझ्या मानेवर किस करू लागले. मग त्यांचा हात माझ्या अंगावर फिरू लागला आणि हळूच त्यांनी त्यांचा हात माझ्या बदामीवर ठेवला. बदाम चिकने ओला चिंब झाला होता. काकांना समजलं होतं मला काय हवं आहे. त्यांनी त्यांचा बाबूला माझ्या हातात दिलं. मी पण त्यांच्या बाबूवर हात फिरवू लागले. त्याने हळूहळू काम चालू केलं. मला त्रास होऊ लागला. माझ्याकडून सहन होत नव्हतं. 2-3 वेळेस त्याने बाबूला आत आणि बाहेर केलं. नंतर मग हळूहळू मला मजा येऊ लागली. त्याने हळूहळू काम पूर्ण केलं. माझं मन शांत झालं आणि मग मी तशीच शांततेने झोपली. त्यावेळेस मला फक्त ती सुखाची गरज होती, म्हणून मी काहीच बघितलं नाही. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की कसल्याच गोष्टीचे भान राहिले नाही. नात्यांची, ना वेळेची आणि ना जागेची. सकाळी उठल्यानंतर दोघेही एकमेकांच्या समोरही बघत नव्हतो. काका तिथून पटकन निघून गेले, पण मला खूप भारी वाटलं होतं. पण ते माझे काका लागत होते. मी चुकीचे केले होते. थोडं दुःखही झालं, पण मला खूप आनंद झाला होता. ती माझी पहिली वेळ होती. मित्रांनो, ही तर एक काल्पनिक स्टोरी आहे. ही स्टोरी मध्ये कुणाचं मन दुखवायचं किंवा कुणाच्या भावना दुखवायचा अजिबात हेतू नाही आहे. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.